नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वास्तुदोष, कुंडलीतील दोष सर्व दूर होतील. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या या एका मंत्राचा जप करावा. चला तर मग पाहूया असा कोणता स्वामींचा मंत्र आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या कुटुंबात जर रोज कटकटी होत असतील तर, कुटुंबामध्ये पैसे टिकत नसतील तर, आजारपण सारखे निघत असेल तर, किंवा कुटुंबात सुखशांती नांदत नसेल तर, समाधान नसेल तर मित्रांनो, हे सर्व होत आहेत कुटुंबातल्या वास्तुदोषामुळे. आपल्या कुटुंबातले इतर दुसरे दोष जे वास्तूमध्ये असतात, तसेच आपल्या कुंडलीमध्ये एखादा दोष असेल, कुटुंबामध्ये दोष असतात आणि यासाठीच तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या सर्व अडचणी तसेच सर्व बाधा दूर होतील. कुटुंबातल्या कटकटी, भांडणे कायमच्या संपतील. कुटुंबात पैसा टिकू लागेल. आजारपण हळूहळू सर्व कमी होईल. कुटुंबात सर्व सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल आणि शांतता लाभेल. तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो, हा मंत्र तुमच्या कुटुंबातले वाद, भांडणं, वास्तुदोष पण कमी करेल. वास्तुदेवाला प्रसन्न करेल आणि वास्तू तुमची प्रसन्न होईल. नकारात्मकता निघून जाईल, वाईट शक्ती निघून जाईल. म्हणून मित्रांनो, आपल्या कुटुंबातल्या वास्तुदेवाला, आपल्या घराला प्रसन्न करणे, आपल्या कुटुंबातल्या वास्तुदेवाला आपल्या घराला प्रसन्न करणे गरजेचे असते. आपल्यासाठी हा मंत्र आहे. वास्तुदेवाला प्रसन्न करण्याचा म्हणून आपण जी सेवा रोज करतो, सकाळी आणि संध्याकाळी या वेळेस कोणत्याही एका सदस्याने ह्या मंत्राचा जप संपूर्ण 108 वेळा करायचा आहे. मात्र हा जप सकाळी किंवा संध्याकाळी केला पाहिजे. महिला, पुरुष कोणीही या मंत्राचा जप करू शकतात. आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा. आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा. आणि हा मंत्र काही असा आहे. चला तर मग पाहूया. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. बघा किती सरळ सोपा मंत्र आहे. घरातील वास्तुदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र खूप चमत्कारी आहे. तुमच्या कुटुंबात वाटतंय की वास्तुदोष आहे, कटकटी आहेत, तर तुम्ही सुद्धा हा मंत्राचा जप करा आणि लाभ तुम्हाला होईल. अशा प्रकारे आपण पाहिलं, वास्तुदोष, कुंडलीतील दोष सर्व दूर होतील. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या या एका मंत्राचा जप करावा. तुम्हाला तुमची सर्व संकटे दूर होतील. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.